माझा संशय बरोबर आहे, संचिता प्रेग्नंट नाहीये. ती घरी खोटं का बोलतेय? पण ब्लड टेस्ट झाल्यावर माझ्याकडे प्रूफ असेल, तेव्हा मी खरं काय ते सांगेन. डॉक्टर, काही नाही, मी तुम्हाला सोडायला म्हणूनच आलो होतो. नाही नाही, त्याची काही गरज नाही, मी जातो. ऐका ना डॉक्टर. डॉक्टर, तुम्ही वर सांगितलं की संचिताच्या प्रेग्नन्सी बद्दल तुम्हाला काहीतरी क्वेरी आहे. हे तुम्ही फक्त मला सांगायला हवं होतं. नाही, काय झालंय, तुम्ही मॉम डॅड समोर सांगितलं, त्यांना आता टेन्शन आलंय. या वयात त्यांना टेन्शन दिलेलं मला नाही आवडत खरं तर. मला नाही वाटत मी काही चूक केली आहे. खरं बोलणं हे डॉक्टरांचं कर्तव्य असतं. आम्ही पेशंटना आणि त्यांच्या घरच्यांना कधीच अंधारात ठेवत नाही. मला काही क्वेरीज आहेत, पण आज ते आम्ही बोललो नाहीत, कारण अजून माझ्याकडे रिपोर्ट्स नाही आहेत प्रूफ म्हणून. ते आले की मी सत्य काय ते सांगेन. सत्य? डॉक्टर, सत्य म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? हे की संचिता प्रेग्नंट नाहीये. काय काय बोलताय तुम्ही डॉक्टर? नाही नाही, संचिता प्रेग्नंट आहे. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तसंही असेल कदाचित. ऐका ना, मी हवं तो हात जोडतो तुमच्या समोर, पण प्लीज प्लीज हे सत्य तुम्ही मॉम डॅडना नका ना सांगू. तुम्ही हवं तर किती पैसे देत सांगा ना, मी तुम्हाला पैसे देतो, पण प्लीज हे सांगू नका ना इथे कोणाला. काय बोलतोय सुजित? नाही नाही, तुम्ही गैरसमज नका. नाही नाही डॉक्टर, माझं तसं डॉक्टर डॉक्टर सावकाश. मी म्हणाले होते ना मॅडम, घरी पोचल्या मला बरं वाटणार. आता आपण लवकरात लवकर एन्व्हलप शोधूया, म्हणजे माझा गुन्हेगार कोण आहे हे कळेल. आपलं बाळ जन्माला यायच्या आत या केसला क्लोजर मिळेल. हॉस्पिटलमध्ये होती, हात वर लावून आली आहे. प्लान काहीचा, गुन्हेगाराला म्हणजे मला पकडायचा. तू जिवंत आहेस ना, ती माझ्या प्लेटलेट्समुळे. का वाचवलं हिला? सुजित सर, मणी सर, त्यांचा फोन परत द्या त्यांना. नाही, तुमच्या फोनने पेमेंट करायची गरज नाही पडली, पण तुम्ही आमचा इतका विचार केला त्यासाठी थँक्यू. स्वानंदी वहिनी, फॉर्मॅलिटी कशाला थँक्यू म्हणण्याची? तुमचा धीर म्हणून तेवढं करणं माझं कर्तव्यच होतं. वाह, पण छान वाटलं मला. डॉक्टरांनी लगेच तुम्हाला डिस्चार्ज दिला. बर, बाळ बरं आहे ना आता? काळजीचं काही कारण नाहीये ना? मणी, माझा फोन देतोस का? थँक्यू. काळजी घ्या वहिनी, बाळाची पण. संचिताशी जरा स्पष्टच बोलायला हवं. काही ताळतंत्रच नाही राहिले तिच्या वागण्याला. आणि डॉक्टर त्यात असं बोलून गेलेत, माझ्या डोक्यात भुंगा सोडून गेलेत. टेन्शन होतंय. नाही नाही, मी मिल्कशेक घेऊन जाते आणि तिला जाब विचारते चांगला. माझ्या किचन मधनं काही घेण्याआधी मला विचारायची पद्धत आहे की नाही? आओ जाओ घर तुम्हारा नाहीये.
हे घर, किचन या सगळ्यावर माझा सुद्धा अधिकार आहे. मला कुणाला विचारायची गरज नाहीये. आणि वेळ प्रसंग काय, आपण बोलतोय काय, ह्याचं थोडंसं भान ठेवा. मला नका शिकवू. माझा संसार मी नीट भान ठेवून एवढे वर्ष सांभाळलाय. तुमच्यासारखं लोकांच्या घरात घुसखोरी नाही केली. घुसखोरी घुसखोरी तू माझ्या संसारात केलीयस, विसरू नकोस. तोंड सांभाळून तोंड सांभाळून बोल. मी सुद्धा तेच म्हणतीये. उगाच माझं तोंड उघडायला लावू नकोस, कळलं ना? वॉर्डन. मम्मा, मम्मा, कुणाच्या नादी लागताय हो तुम्ही? प्लीज डोंट वेस्ट युअर एनर्जी ऑन सच पीपल. हो, काल काय झालं पाहिलं ना तुम्ही? तुम्ही इतकं सांगत होतात, पण यांनी स्वतःच्या मनाचा कारभार केला आणि नको ते होऊन बसलं. हो ना, मोठी देवी आईची पूजा करत होती. पण मनात पाप, दुस्वास आणि दुसऱ्यांबद्दल असलेली घाण देवी आई कुठून प्रसन्न होणार सांग मला? तिने शाप दिला असणार, म्हणून स्वानंदीला एवढं सगळं भोगावं लागलं. वॉर्डन मॅम, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही हे जे सगळं करताय हे देव बघत नाहीये? देव सगळं बघतोय. तुमच्या लाडक्या स्वानंदीने आमच्या घरात चोरी केली, प्रत्येकाच्या रूम मध्ये जाऊन हेरगिरी करत होती, त्याची शिक्षा आहे ही. बरोबर बोललीस तू. तुला काय वाटतं, देव काही बघत नाही? सगळं बघत असतो. ही वॉर्डन जरा जास्त शान झाली. मम्मा, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आणि ह्या असल्या लोकांच्या तोंडी नाही लागायचं. आणि अशा वेळी मला हाक मारत जा. आत्ता पण तुम्ही हाक नव्हती मारली मला, पण मला ना जाणवलं काहीतरी घडतंय, म्हणून मी लगेच धावत आले तुमच्या मदतीला. बघा कशी चांगली आहे मी. बरं मम्मा ऐका ना, मला भूक लागली आहे. मला तुम्ही पटकन काहीतरी बनवा आणि रूम मध्ये आणून द्या. मी वर बसते. संचिता थांब. काय झालं मम्मा? डॉक्टर काय बोलले ऐकलंस ना तू? मला तर खूपच काळजी वाटते. मी तेव्हा काही बोलले नाही, पण मी तुझ्या जवळ आले तेव्हा मला वेगळा वास आलेला. कसला वास मम्मा? दारूचा वास. संचिता तू प्रेग्नंट आहेस आणि तू दारू प्यायली होतीस? मम्मा काहीतरीच काय बोलताय तुम्ही? संचिता, तू जितकी मला मूर्ख समजते तितकी मी नाहीये. डॉक्टरांनी तुझ्या प्रेग्नन्सी बद्दल काहीतरी क्वेरीज काढल्यात. मला तर एवढं टेन्शन आलंय. मम्मा अहो माझं ऐका. तुम्ही खरंच टेन्शन नका घेऊ प्लीज. स्वानंदी, ही गोळी घ्यायची वेळ झाली. लवकर गोळ्या घ्या आणि आराम करा आणि पटकन बऱ्या व्हा. ही गोळी पण द्यायची. हो दे. ही गोळी आणि हे दूध. मॅडम, मला अजिबात खायची प्यायची काहीच इच्छा नाहीये. मला भूकही नाहीये. मी विचारत नाहीये, तुला सांगतेय हे दूध प्यायचं. औषधाबरोबर दूध घेतलं ना की औषध पचायला हलकं होतं आणि जरा ताकद येईल. हो पण मी काही ऐकणार नाही. घे पटकन. बस, मला अजून नकोय. प्लीज. आता थोडा आराम कर. मी काय म्हणते, आता दुपारची वेळ आहे. सगळे आपापल्या खोलीत झोपले असतील. हीच खरी संधी आहे ते एनव्हलप शोधायची. ते एकदाच एनव्हलप सापडलं ना की माझा गुन्हेगार कोण आहे हे कळेल. मी जाते आणि एनव्हलप शोधते.
नाही म्हणजे आराम करा तुम्ही. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय ना तुम्हाला. अहो नाही मणी सर, तुम्हाला माहिती आहे ना मला माझा गुन्हेगार शोधायचंय म्हणून मी हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज घेतला. मग आपण असा वेळ का वाया घालवत आहोत? माझ्या गुन्हेगाराला शोधायला हवं. ते एन्व्हलप शोधायला हवं. आपण शोधूयात ते एन्व्हलप. मला खात्री आहे ते लवकरच सापडेल. स्वानंदी ऐका माझं. आणि सर अहो तुम्ही ऐका माझं. स्वानंदी का हट्ट करताय? मी एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला? मी हट्ट करतेय. माझा गुन्हेगार शोधायचा प्रयत्न करतेय मी. तो सापडावा असं नाही वाटत का तुम्हाला? नाही स्वानंदी, तुमचा गुन्हेगार शोधायची गरज नाही, कारण तुमचा गुन्हेगार आता माझा गुन्हेगार काय म्हणे सर? त्याला शोधायची गरज नाहीये म्हणजे? हा, कारण ही ती वेळ नाहीये. आता वेळेत तुम्ही आराम करायची. तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला हवी आधी एकदा बऱ्या व्हा, मग बघू ना आपण. म्हणे सर अहो समजत कसं नाहीये तुम्हाला? मी हॉस्पिटलमध्ये पण म्हणाले होते ना तुम्हाला की जोवर माझा गुन्हेगार सापडणार नाही तोवर मला चैन नाही पडणार. तो एकदाचा सापडला ना की सगळं ठीक होईल. मला माझ्या बाळाला न्याय मिळेल. त्या माणसामुळे मला काय काय भोगावं लागलं माहिती आहे ना तुम्हाला? माझ्यामुळे तुम्हाला आणि वॉर्डन मॅडमला सुद्धा त्रास झाला. या घरातली लोक नको नको ते बोलतात तुम्हाला. तो दुष्यंत आला. त्याने माझा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. हे सगळं त्या माणसामुळेच घडलं ना मणी सर? मग त्याला शोधायला नको का आपण? त्याला शिक्षा झालीच पाहिजे. मला असं का वाटतंय काहीतरी घडलंय आणि तुम्ही दोघंही ते माझ्यापासून लपवत आहात. नाही म्हणजे मी जेव्हापासून शुद्धीवर आले तेव्हापासून बघतीये मी. तुमचं वागणं जरा विचित्रच वाटतंय मला. माझा गुन्हेगार सापडावा म्हणून तुम्ही दोघंही मला मदत करत होते. माझ्यापेक्षा जास्त प्रयत्न करत होतात तुम्ही. पण आता तुम्हीच टाळताय म्हणे सर. काही झालंय का? असं तर नाहीये ना की माझा गुन्हेगार कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही ते माझ्यापासून लपवत आहात? स्वानंदी, मी तुम्हाला तुमचा गुन्हेगार शोधण्यापासून थांबवतोय कारण मला कल्पना आहे तुम्हाला याचा किती त्रास होतोय. पण मी तुम्हाला थांबवतोय कारण मणी प्लीज काही बोलू नकोस. डॉक्टरांनी सांगितलंय ना की स्वानंदीच्या मनाला धक्का बसेल असं काही घडू देऊ नका. त्याचे वाईट परिणाम तिच्यावर आणि बाळावर होऊ शकतात. मणी सर काय कारण आहे? कारण तू आताच एवढ्या मोठ्या संकटातनं बाहेर आली आहेस. तुला आरामाची गरज आहे. ते एन्व्हलप आणि तुझा गुन्हेगार
आम्ही शोधण्यासाठी प्रयत्न करतोय ना. तू नको एवढा त्रास करून घेऊ. मी आणि मणी शोधून काढू ना. तू फक्त आराम करायचा, मी तुझं काही ऐकणार नाहीये. चल झोप पटकन. हो पण मॅडम, अहो बिव काय नाही, माझं पण ऐकणार नाहीस तू. सुजित, हिचं ठीक आहे, ही गप्प आहे, पण तुझं काय? तू काही बोलणार नाहीयेस बायकोला? प्रेग्नंट असताना ती दारू पिते, तुला चालतं हे सगळं? अरे डॉक्टर काय बोलले ऐकलंस ना? तुला टेन्शन नाही आलं का? एक मिनिट, तुम्ही दोघं नक्की काहीतरी माझ्यापासून लपवताय. काहीतरी प्लॅनिंग प्लॉटिंग काहीतरी चाललेलं आहे. बोल, बरोबर आहे ना? मम्मा तुम्ही शांत व्हा आधी. अहो कसलं प्लॅनिंग, काय बोलताय तुम्ही? असं काही नाहीये. आणि जर आम्ही प्लॅन करत असू तर तुम्हाला इन्व्हॉल्व नाही का करणार आम्ही? सुजित, काय बोलतायत ह्या? प्लीज प्लीज तू समजाव यांना. हो म्हणजे काय मॉम, असं काय करतेस मॉम? तुझ्यापासून आम्ही काही लपवू का? वी आर टीम. आम्ही काही लपवत नाही तुझ्यापासून, खरंच. सुजित, तुम्ही दोघं खोटं नका बोलू. याआधीही तुम्ही माझ्यापासून लपवलंय. डॉक्टर जहांगीर केवढे मोठे आहेत तुला माहिती आहे ना? फेमस सुद्धा आहेत. त्यांनी काहीतरी क्वेरी काढलीये, मला खूपच काळजी वाटते. मॉम, डॉक्टरांनी काय सांगितलंय? 2 दिवसात त्यांना काय ते कळणार आहे, हो की नाही? हो. मग ठीक आहे ना, रिपोर्ट आल्यानंतर आपण बघू. तू आत्तापासून का एवढं पॅनिक क्रिएट करतेस? चिल. माझी शपथ घेऊन सांग की तुम्ही दोघं काही खोटं बोलत नाही आहात. खरं खरं सांग मला. मॉम, तुला माहितीये ना ह्या सुपरस्टिशन्स मी नाही मानत. मला नाही आवडत ह्या शब्द वगैरे घ्यायला. आणि 2 दिवसानंतर डॉक्टर सांगणार आहेत ना काय ते. आय नो तू टेन्शन मध्ये आहेस मॉम, मला पण काळजी वाटते संचिताची. मी सुद्धा त्याच स्ट्रेसमध्ये, डॉक्टर काय सांगणार काय नाही सांगणार. पण मॉम तू नको ना काळजी करू, काही नाही होणार आहे. हा चिल. एक्झॅक्टली मम्मा. आणि तुम्हाला जो दारूचा वास आला ना, तो दारूचा वास नव्हता हो. मी एक एक्झॉटिक परफ्यूम ट्राय केलं, सुजितनेच आणून दिलं होतं. तर त्यामध्ये अल्कोहोल जास्त होतं, त्याचा वास होता तो. ओ हा, त्यामुळे गैरसमज नका करून घेऊ. तर डॉक्टर काहीतरी सांगून गेलेत, मला तर टेन्शनच झालंय खूप. बरं मम्मा, मला भूक लागलीये, तुम्ही देणार आहेत का काही खायला? हो, तुम्ही जा रूम मध्ये, मी आणते खायला. मला कळतंय तुला असं वाटणं साहजिकच आहे की आम्ही तुझ्यापासून काहीतरी लपवतोय किंवा आम्ही खोटं बोलतोय, पण तसं काही नाहीये. या क्षणी फक्त तू बरी होणं हे महत्वाचं आहे. आम्ही प्रयत्न करतोय ना. तुमच्यावर माझा विश्वास नाहीये असं नाहीये मॅडम, पण तुम्हीच सांगा ना, माझ्या गुन्हेगाराला शोधण्यासाठी मणी सर सगळ्यात जास्त प्रयत्न करत होते आणि आता ते अचानक टाळतायत. इतकंच काय तर मलाही ते करण्यापासून ते परावृत्त करतायत. मग माझ्या मनात प्रश्न उभे नाही राहणार तर काय होणार? मला खरं खरं सांगा,
मणी सरांनी होप्स तर नाही सोडलेत ना? त्यांना असं वाटतंय का की माझा गुन्हेगार कधीच सापडणार नाही? की असं आहे, त्यांना माझा गुन्हेगार कोण आहे हे कळलंय, पण ते माझ्यापासून लपवत आहेत. आणि तुम्हीही मणी सरांची साथ देताय. तू फक्त तुझा विचार करतेस आनंदी, मणीचा विचार कर. तू हॉस्पिटलमध्ये होतीस आणि डॉक्टरांनी जेव्हा सांगितलं की तू वाचण्याची शक्यता कमी आहे, त्या क्षणी त्यांनी त्याची बायको आणि बाळ गमावलं होतं. त्याच्या मनस्थितीचा विचार कर ना. काय? तू खूप वेळ बेशुद्ध होतीस, त्यामुळे तुला कल्पनाच नाही की काय काय घडलं. डॉक्टरांनी संकेत दिले होते की तू आणि बाळ दोघांच्या जीवाला धोका आहे. त्या क्षणी त्याची धावपळ मी पाहिली आहे, त्याची अवस्था मी पाहिली. तुझ्यावर आणि बाळावर मणीचं किती प्रेम आहे तुला माहिती आहे. तू शुद्धीवर येण्यासाठी तुझा धोका टळेपर्यंत हा काळ किती कठीण होता याचा विचार कर. तू लवकरात लवकर बरी व्हावी एवढंच महत्वाचं होतं आमच्यासाठी. स्वानंदी, तुला आणि बाळाला जर का काही झालं असतं ना तर मी मणीला गमावलं असतं, कारण तो तुमच्याशिवाय नाही जगू शकत. माझा मुलगा दमलाय, त्याला थोडं सावरू दे. तू बरी होऊन आता घरी आलीस ना, त्या आनंदात आहे. थोडा वेळ दे ना त्याला. म्हणजे तुझा गुन्हेगार, ते एन्व्हलप तुझ्यापेक्षा जास्त महत्वाचं नाहीये स्वानंदी. आणि हा शोध थांबवूया असं नाही म्हणत होता मी. तू पूर्णपणे बरी हो, मग शोधूया ना आपण तुझ्या गुन्हेगाराला. मी तुला शब्द देते, तुझा गुन्हेगार मिळणार आणि तू त्याला शिक्षा देणार. विश्वास आहे माझ्यावर? हो मॅडम. स्वानंदी, आम्हाला माफ कर. आम्ही तुझ्याशी खोटं बोलतोय, पण सध्या तरी जे खरं आहे ते तुला सांगण्याची ताकद नाहीये आमच्यात, आणि ते ऐकण्याची ताकद तुझ्यात नाहीये. देवच यातनं मार्ग काढेल.